आणि आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। अनेक बेस्ट बसमधील सीसीटीव्ही बंद। बस ताफ्यामधील 450हून अधिक बसमधील सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर आलं। प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर। बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनाचा नकार। पालिकेच्या भूमिकेच्या निषेधार्थ बेस्ट कामगार सेना काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार आहे। मुंबईत वायू प्रदूषणासह वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या, कोरडा खोकला, सर्दी आणि घशामधील खवखवीने मुंबईकर हैराण झाले। निर्माणाधीन इमारतींच्या ठिकाणी उडणारे धुलीकण वायू प्रदूषणात कारणीभूत आहेत। मुंबईत अनधिकृत बॅनर्सचे प्रमाण पुन्हा वाढलंय। मुंबईचं विद्रुपीकरण थांबेना आणि आतापर्यंत 50 बॅनर्सवर कारवाई झाली आहे। कारवाई अधिक तीव्र करणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने प्राप्तिकर परतावा भरणाऱ्यांना उच्च न्यायालयाकडून आता दिलासा। प्राप्तिकर भरण्यासाठी अंतिम तारीख ही 15 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे आदेश देण्यात आले। नववर्षानिमित्त 8 अतिरिक्त लोकल धावणार आहेत। नियोजित वेळापत्रकानंतर विशेष सेवा चालवण्यात येतील। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येतील। नीलकमल बोट दुर्घटनेत 35 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून सन्मान करण्यात आला आणि आरिफच्या या प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचं ठाकरेंकडून कौतुक करण्यात आलं।